स्वागत आहे तुमचं निकिता आकाश पवार यूट्यूब चॅनलवरती। आजच्या सकाळची सुरुवात मग अशी झालेली आहे। आता टाइम झालेला आहे 8:07 8:07 झालेले आहेत। आरू सुद्धा उठलेली आहे। आरू गेली आहे बाहेर त्याच्या आत्यासोबत आणि मी इथे स्वयंपाक करते। स्वयंपाकमध्ये आज पनीरची भाजी, भात, वरण आणि पोळे हे म्हणते। सो इथे पनीरच्या भाजीची तयारी वगैरे करून घेतली। भाजी टाकते आणि मग भेटते तुम्हाला। सो ब्लॉग कंटिन्यू करा। आणि इथे बघू शकता आत्याने पूजा पण केलेली आहे। अधिक महिना असल्यामुळे इथे गाईचे पावलं काढले, त्यांना 33 गाईचे पावलं काढलेले आहेत बघू शकता। आणि इथं बाळकृष्ण सुद्धा पाळण्यात बसलेला आहे आमचा। सो स्वयंपाक करून घेते आणि मग भेटते तुम्हाला। सो ब्लॉग कंटिन्यू करा। इथं आरू खेळायली त्याच्या आजीसोबत। आरू आई ओळखू यायली का मग चष्म्यानं? ओळखू यायली आई चष्म्यानं? नाही ओळखू यायली। कोणी घेतलं तुला? आईनं घेतलंय बघा ती सांगता। बघा तिला त्यांना चष्मा घातला की तिला ओळखूच येत नाही। आई ओळखू आली आरू? ओळखलं बाबा। आता काय, आता लोजच घालायली म्हणा। आईला म्हणा लोज चष्मा घाल, मम्मी ओळखते तुला। बघा कशी बघायला ती खेळायली। तोपर्यंत मी करून घेते स्वयंपाक आणि मग भेटते तुम्हाला। सो ब्लॉग कंटिन्यू सोबत करते। आरू उठलीये, आज झोपली होती थोडस, आता उठलीये। आज तिला नवी बनेल घातली, पण तिची बनेल तिला पायापर्यंतच यायला लागली। आरू हाय कर। हाय हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? आपली भेट तर खूप वेळानंतर झाली। मी खूप मस्त आहे, तुम्ही कसे आहेत? माझ्या टकल्याला केस यायलेत आता। मी आता मोठी मोठी व्हायला लागले। मोठी मोठी व्हायले ना आरू? आमची आरू आता असं बसायला लागली। हो कशी बसती राणी तू? असं बसती? कुठं जायचं मग? कुठं जायचं आरू? तिला बाहेर जायचंय बरं का? बाहेर जायचंय तुला? बाहेर जायचं राणी? निघाली बाबासोबत बाहेर। गणपती बाप्पा मोरया बोला। कशी असती बघा, तिला नुसतं हंजड झिंजड पाहिजे। असं पाहिजे। कसं करायचं तुम्हाला ते बी सांगा आम्हाला, आम्ही बाहेर घेऊन जावं का? कशी बसली बघा त्यांच्या हातावर। कसं बसती पोरगी लय गुणाची, त्याच्यामुळे असंच घ्यावं लागत आहे। हा आम्ही चाललो। टकल्याला लागल, टकल्याला लागून पडी 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 नुसती धट्टच्या धट्ट झालीये। एकदम धट्ट झाली पोरगी। पोरगी लय झाली धट्ट ही। या पोरीला काय करावा? नुसतं हंजड झिंजड मस्ती म्हणते। इकडे बघ, इकडे बघ। आ आ आ आ तिला बाहेरच जायचं होतं म्हणून ओय ओय चालू होतं तिचं। निघाली फिरायला जरा म्हणून घरात बसत नाही, सारखं बाहेर फिरायचं म्हणते। झोपेतून उठली, आता निघाली बाहेर। खूप वेळानं ब्लॉग कंटिन्यू करते। तिला झोपलेली होती, उठली। माझं पण थोडंसं काम राहिलं होतं, काम वगैरे आवरून घेतलं, थोडंसं बाहेर बसले आणि बाहेरून आता घरात आल्याच्यानंतर मामा सुद्धा बाजारात गेले होते। काल मी बाजारात गेले पण मला काही भेटलंच नाही, कारण बाजारात बंद होता आणि आमच्याकडे सोमवारचा बाजार असते। बाजार वगैरे आणलेला आहे मामाने, बाजार काढून फ्रीजमध्ये ठेवला व्यवस्थित आणि मग तेवढा चहा वगैरे करून दिला मामाला आणि आता बसले निवांत। आरू गेले बाहेर बघा। सो तिला थोडंसं बाहेर बघते, थोडंसं आणखी बाहेर बसते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते। तो पण आत्या पण येतील, आत्या आल्याच्यानंतर आत्याला चहा देते।
ब्लॉग कंटिन्यू करते. आरू झोपली, आरूला कसं तरी झोपी घातलं ती झोपली. कूलरचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि आता टाइम झालेला आहे, आता टाइम झालेला आहे 6 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत सायंकाळचे. आणि धोंड्याचा महिना आहे तर धोंडे करायचे. सो धोंडे म्हणजे अनारसाचे धोंडे असते. धोंडे म्हणजे असे दगड मारायचे नाही, अनारसाचे धोंडे असतात. सो इथं 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. मी तांदूळ भिजायला घालते. 1 ग्लास तांदळाचे धोंडे भरपूर होतं. सो अनारसासाठी तांदूळ भिजू घालून घेते आणि स्वयंपाकाची तयारी करून घेते. आलू झोपले तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. नंतर पण थोडं निवांत राहता येईल. तर तांदूळ भिजू घातल्यानंतर स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेते आणि भेटते तुम्हाला लवकरच. ब्लॉग कंटिन्यू करा.